कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या काटकर हॉस्पिटलवर पोलिसांची मोठी कारवाई। पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून केला पर्दाफाश। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या मोठ्या बातमीने आपण करूया। 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाहीयेत। शिक्षण विभागाच्या जीआरला आता सरकारने स्थगिती दिलेली आहे। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला गेलेला आहे। शाळा सुरू करण्याबाबत सावळा गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय। फी कपातीबाबत सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला गेलेला नाही। शैक्षणिक धोरणाबाबत गोंधळाची स्थिती असल्या कारणामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील सध्या संभ्रमाचं वातावरण आहे। शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याची टीका देखील सातत्याने केली जाते। 17 ऑगस्ट पासून शाळा आता सुरू होणार नसल्याचं समजतंय, कारण शिक्षण विभागाने जो जीआर काढलेला होता त्या जीआरला सरकारने स्थगिती दिलेली आहे। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला गेलेला आहे। शाळा सुरू करण्याबाबत सावळा गोंधळ अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय। फी कपातीबाबत सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला गेलेला नाही आणि ही सगळी गोंधळाची स्थिती असल्या कारणामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाहीयेत। शिक्षण विभागाच्या जीआरला आता स्थगिती दिली गेलेली आहे। आयुक्तांना किंवा कलेक्टरने अधिकार दिले होते आणि त्याप्रमाणे जर व्यवस्था सांभाळत असताना त्याचबरोबर सुरक्षित आणि हेल्थ या दोन्ही गोष्टीकडे सांभाळण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यामुळे या संदर्भामध्ये काय निर्णय घेतला आता मला माहीत पडून जाईल। परंतु मी एक सांगते की काल टास्क फोर्सची बैठक झाली अधिकाऱ्यांची आणि त्यामध्ये जी चर्चा झाली ती वातावरण फी कपातीबाबत काय सांगाल? आपण पाहिलं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया होती। मात्र फी कपातीबाबत सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला गेलेला नाही। राज्यातल्या शैक्षणिक धोरणाबाबत गोंधळाची स्थिती असल्याचं दिसतंय आणि पर्यायाने यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सागर, टास्क फोर्सच्या बैठकीनंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजतंय। आता 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होतील असं सुरुवातीला समजलं होतं, पण आता त्या जीआरला स्थगिती मिळाल्याचं समजतंय। सागर, गोंधळाचं वातावरण दिसतंय। शाळा कधी सुरू कराव्यात या संदर्भामध्ये सरकारमध्येच गोंधळ दिसून येतोय। एका बाजूला शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच 17 ऑगस्ट पासून राज्यातल्या ज्या क्षेत्रांमध्ये कोविडची संख्या कमी होती आहे अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याची भूमिका घेतली। अर्थात त्याला आता काही विरोध सुरू झालेला आहे। कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा काही कॅबिनेट मंत्र्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण की लहान मुलांच्या बाबतीत जर कोविडची काही लागण झाली तर पालकांचा रोष, शिक्षण संस्था चालकांचा रोष सरकारवर येण्याची शक्यता आहे। यामुळे या सर्व स्वरूपामध्ये आता तुर्तास तरी शाळा सुरू करू नयेत असं बहुतेक मंत्र्यांचं मत होतं। टास्क फोर्सची बैठक झाली या संदर्भामध्ये आणि उच्चस्तरीय जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेली माहिती आहे की 17 ऑगस्ट पासून तुर्तास शाळा सुरू होणं कठीण आहे। त्याबाबत कदाचित स्थगिती मिळू शकते। यामुळे 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्यासंदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने काढलेला जीआर हा रद्दबाल होईल असं म्हटलं गेलेलं आहे। शालेय शिक्षण मंत्री तुर्तास तरी माध्यमांसमोर, कॅमेरासमोर याबाबत अधिकृत माहिती द्यायला तयार नाही आहेत। त्यांचं मत आहे की टास्क फोर्स या संदर्भामध्ये चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेतील। पण शालेय शिक्षण विभागाने परस्पर घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट येताना आता दिसतोय। शैक्षणिक धोरणासंदर्भातले हे जे निर्णय आहेत हे घेताना इतका संभ्रम, इतका गोंधळ का होतोय? ठोस निर्णय घेण्याची गरज असताना याबाबत उगाचच संभ्रमाची स्थिती निर्माण होते की काय असंच दिसतंय आणि त्यामुळे पालक आणि विद्यार्थी देखील संभ्रमावस्थेत आहेत। सागर, याबद्दल नेमकं काय सांगताय? वास्तविकतेत राज्यामध्ये सर्व व्यवस्था हळूहळू कोविडच्या रुग्णसंख्या कमी होताना कालांतराने पूर्ववत होत आहे। अशाच परिस्थितीमध्ये शाळा सुरू कराव्यात असा एक मतप्रवाह शालेय शिक्षण विभागातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा होता।
त्यानुसार चर्चा करून शालेय शिक्षण मंत्र्यांबरोबर या संदर्भात GR काढण्यात आला. पण राज्याचेच मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयातले काही वरिष्ठ अधिकारी याबाबत सहमत नाही आहेत. त्यांचं स्पष्ट मत आहे की तुर्तास शाळा सुरू करणं अवघड आहे. जर शाळा सुरू केल्या तर मुलांच्या बाबतीत काही दुर्दैवी प्रकार घडला, अनेक ठिकाणी लागण झाली आणि त्याच्यामध्ये कुणाचा मृत्यू झाला तर अतिशय महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट होईल. अनेक सरकारसमोर अडचणी आता आहेत, पण त्यात अजून काही प्रश्न उपस्थित राहणार होतील अशी भीती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुर्तास शाळा करू नये असं मुख्यमंत्री कार्यालयाचंच मत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्री कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या समोर शिक्षण मंत्र्यांना युटर्न मारण्याची वेळ येत आहे. वास्तविकतेत शालेय शिक्षण मंत्र्यांनी कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी कन्सल्ट करणं हे अपेक्षित होतं, पण ते होताना दिसत नाही. यापूर्वी महाविकास आघाडीमध्येच काँग्रेसचेच काही मंत्री म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची नियमावली जाहीर केली. त्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडनं असा कोणताही निर्णय झाला नाही. अनलॉकच्या बाबतची नियमावली कालांतराने जाहीर करू, मुख्यमंत्री कार्यालय जाहीर करायला सांगण्यात आलं आणि तशा स्वरूपाची भूमिका घेतली गेली. की तसंच जर दुसरीकडे निर्णय पाहिला तर काही जिल्ह्यांचा समावेश करण्यावरनं, विशेषतः पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतः अजित पवारांची नाराजी होती की इतक्या कडक नियमावली राज्यामध्ये इतर ठिकाणी अनलॉकला दिलेली आहे, सगळ्या व्यवस्था सुरू केलेल्या आहेत, तर मग पुण्यावरच का जास्त जबरदस्ती, पुण्यावरच का नियमावली कडक, याच्यावरनं देखील मुख्यमंत्र्यांवर सागर एकंदरीत सरकारमध्येच मतमतांतर आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा संभ्रम वाढतोय की काय असं दिसतंय. सागर, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे देखील आहेत. सुस्मिता, शैक्षणिक धोरणांबाबतचा गोंधळ अजूनही कायम असल्याचं दिसतंय आणि आपण बघितलं असेल तर आता फी कपातीच्या निर्णयाबाबतही काही अजून ठोस निर्णय झालेला नाही. दुसरीकडे आता शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाबद्दल देखील आता GR ला स्थगिती दिल्या गेल्याचं समजतंय. सुस्मिता, हा गोंधळ नेमका का आहे? खरं तर GR काढण्यात आला होता. 17 तारखेपासून शाळा सुरू होणार याबाबतच्या सूचना सुद्धा जाहीर करण्यात आल्या, SOP जाहीर करण्यात आले होते. परंतु टास्क फोर्सच्या सदस्यांनी ज्या पद्धतीने सूचना नमूद केलेल्या आहेत त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या मंत्रालयामध्ये पोहोचणार आहेत आणि मंत्रालयामध्ये त्या मुख्यमंत्री असतील, टास्क फोर्सचे सदस्य असतील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतरच ठरणार आहे की शाळांच्या बाबतीत स्थगिती कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकीकडे शिक्षण विभागाने GR काढला आणि ज्याच्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलं होतं की शाळा सुरू होणार आहेत. एकूणच राज्यामध्ये जर आपण बघितलं तर 25 जिल्हे असे आहेत की जिथे अजून सुद्धा निर्बंध शिथिल झालेले आहेत, परंतु 11 जिल्हे असे आहेत की जिथे निर्बंधांमध्ये शिथिलता अजूनही आलेली नाही. जो सरकारनं GR काढला होता त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की 5वी ते 12वी सुस्मिता, काही क्षणांसाठी थांबवतोय, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. आपल्यासोबत पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे आहेत सध्या फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. जयश्रीजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण पाहतो शैक्षणिक धोरणांबाबतचा काहीसा सावळा गोंधळ सध्या दिसतो आहे, कारण शाळा सुरू होणार होत्या 17 ऑगस्ट पासून, मात्र त्या GR ला स्थगिती मिळाल्याचं समजतं आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? खूप आनंद आहे खरं तर GR ला स्थगिती मिळाल्याबद्दल, कारण जसं आपली कालच चर्चा झाली होती आणि कालच्या चर्चेमध्येच मी म्हटलं होतं की हा निर्णय खूप घाईघाईने घेण्यात येतो आणि पुन्हा एकदा शिक्षण मंडळाचा, शिक्षण व्यवस्थेचा जो सावळा गोंधळ चाललेला आहे, शिक्षण मंत्र्याचा जो असक्षम आहेत त्या अशा प्रकारचे महत्वाचे निर्णय घ्यायला, त्यासाठी टास्क फोर्सनी जो निर्णय घेतला आहे त्या टास्क फोर्सचं सगळ्या पालकांकडनं, पालक संघटनांकडनं मी आज आपल्या माध्यमातून स्वागत करते. आणि निश्चित हा निर्णय खूप चांगला आहे. आमच्या मुलांना कुठेतरी, आपल्या मुलांना सेव्ह करणारा आहे आणि पुढची पिढी, पुढच्या येणाऱ्या लाटेला कुठेतरी तो जागेवर थोपवणार आहे असं निश्चितच सांगू. बिलकुल. आपल्या सोबत शिक्षक आमदार कपिल पाटील सध्या आहेत फोन लाईनवरनं. त्यांची देखील प्रतिक्रिया या संदर्भातली आपण जाणून घेऊया. कपिलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. 17 ऑगस्ट पासून आता शाळा सुरू होणार नसल्याचं समजतंय, कारण जो GR काढला होता शिक्षण विभागानं त्याला स्थगिती मिळाल्याची माहिती मिळते. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? टास्क फोर्सच्या निर्णयामुळे त्याला स्थगिती मिळाली हे चांगलं झालं. शिक्षण विभागातला सावळा गोंधळ या निमित्ताने उघडकीला आला. राज्य शासनाने कधीच 17 ऑगस्टला शाळा सुरू करण्याबद्दल मान्यता दिली नव्हती अशी माझी माहिती आहे. शिक्षण विभागामध्ये जी काही मंडळी काम करतात, म्हणजे त्या खात्याच्या ज्या मुख्य सचिव आहेत वंदना कृष्णा आणि त्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम चोपे, या दोघांनाही तातडीनं दूर केलं पाहिजे. कारण तुम्ही आता शिष्यवृत्तीची परीक्षा
घेण्याचा अट्टास आता महाराष्ट्रात चालू आहे आणि मुंबईत बंद कराव्या लागल्या शेवटी. कारण टास्क फोर्सने यापूर्वी सांगितलं होतं, मान्य हायकोर्टाने आदेश दिले होते की सीईटीची परीक्षा रद्द केली. एवढं कळल्यानंतर आणि 1 महिन्यापूर्वी मी मान्य मुख्यमंत्र्यांनी मला बोलावलं होतं, शिक्षण मंत्री महोदय उपस्थित होते, मुख्य सचिव होते राज्याचे. त्याच वेळेला मी सुचवलं होतं की तुम्ही हा निर्णय घेण्याची घाई करू नका आणि परीक्षाही पुढे ढकला, कारण परीक्षा घेण्याची काही गरज नव्हती. पण 5वी आणि 8वीच्या मुलांना शिष्यवृत्तीला परीक्षेला बसवायचा अट्टास करणारा परीक्षा विभाग असेल किंवा 17 ऑगस्टला शाळा सुरू करण्याचा रेटा लावणाऱ्या वंदना कृष्णा असतील, या दोघांना तातडीनं दूर केलं पाहिजे. माझी शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा तथाकथित सल्लागारांना ताबडतोब बाजूला करावं आणि टास्क फोर्सचा निर्णय आहे, कारण टास्क फोर्स हा एकूण राज्यातल्या आरोग्याच्या स्थितीचा जायजा घेऊन निर्णय घेत असतो आणि राज्य शासनाला शिफारस करत असतो. त्यामुळे त्याची शिफारस इतकी स्पष्ट असताना, राज्य सरकारचा कोणताही निर्णय झाला नसताना, ज्या पद्धती आता शिक्षण मंत्री मोदयांनी स्वतः सांगितलं की टास्क फोर्सचा निर्णय झालेला आहे वेगळा आहे, त्यामुळे तोच अंमलात आणला जाईल. नाही, पण कपिलजी, या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांमधला जो संभ्रम आहे तो तर आणखीन वाढू शकतो असं वाटत नाही का? संभ्रम वाढतोय म्हणूनच माझी मागणी आहे की तातडीनं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे, म्हणजे आता मला कालपासून इतक्या पालकांचे फोन येत आहेत की आमच्या मुलांना परीक्षेला बसता येत नाही, अर्ध्या महाराष्ट्रात परीक्षा सुरू आहेत शिष्यवृत्तीच्या, हे कसं काय आहे, हा एवढा सावळा गोंधळ कसा का असू शकतो. मी हे 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. असं असताना सुद्धा शिक्षण विभाग आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी बोलावलं होतं 1 महिन्यापूर्वी आणि शिक्षण मंत्री महोदय हजर होत्या. त्याच वेळेला ही चर्चा झाली होती की सध्या कोणत्याही परीक्षा नको. हायकोर्टाने तर परवा निर्णय घेतला. असं असतानाही ज्या पद्धतीने कारभार केला जातोय आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना ते जीव जोखमीत टाकले जात आहेत, हे अतिशय दुःखद आहे. कपिलजी, आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. आपण जसं सांगताय त्या हिशोबाने फक्त प्रशासकीय पातळीवरच गोंधळ आहे त्याबद्दलच मतमतांतर आहेत का मंत्री पातळीवर देखील याबद्दल गोंधळ आहे किंवा मतमतांतर आहेत? कॅबिनेटमध्ये देखील यावर चर्चा झाली आणि या विषयावर अनेक मतमतांतर असल्याचं समोर आलेलं होतं. आपल्याकडे या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे? नाही, माझी जी माहिती आहे, म्हणजे मी शिक्षण मंत्री मोदयांचं निवेदन आता मगाशी ऐकलं, तर त्याही स्पष्ट म्हणाले की टास्क फोर्सने फार आधीपासून भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी खूप आधीपासून भूमिका घेतली आहे आणि राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचं तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर त्यांनी अतिशय स्पष्टपणाने निर्देश त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या निर्णयातून दिलेले आहेत. हे शिक्षण विभाग जर वाचू शकत नसेल किंवा ऐकू शकत नसेल तर तो प्रशासनातलाच गोंधळ आहे. अधिकाऱ्यांना आणि तथाकथित जो शिक्षण विभागामधला जो थिंक टँक आहे तथाकथित, तो ताबडतोब बरखास्त केला पाहिजे. हे सगळे निर्णय थिंक टँक म्हणजे जे शासन बाह्य व्यक्तींच्या हातात गेलेले आहेत ते ताबडतोब बंद केले पाहिजे. कपिलजी, आणि यासोबतच फी कपातीबाबतचा जो निर्णय होता त्याबद्दल देखील अजूनही काही ठोस भूमिका मांडली गेलेली नाही, ठोस निर्णय झालेला नाही. कुठेतरी त्याबद्दल देखील गोंधळाचं वातावरण असल्याचंच दिसतंय. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? कुठल्या कपाती संदर्भात आपण म्हणालात? फी कपातीबाबत. फी कपातीच्या बाबत चा निर्णय सुद्धा इतका उशिराने घेतला आहे, 15%चा. 2 गोष्टी होणं आवश्यक होतं. एक तर म्हणजे फी कपात तुम्ही सरकार म्हणजे संस्थांना करायला सांगताय, पण स्वतः आता 1.5 वर्ष होत आलं, 10वी आणि 12वीच्या परीक्षांची फी माफ करा, परीक्षेची फी 500 रुपये अशी मागणी पालकांनी, विद्यार्थी संघटनेने, छात्रभारतीने केली होती. मी स्वतः केली होती सभागृहामध्ये. मात्र त्याला तोंडावर पानं पुसण्यात आली आणि 500 रुपये फी भरायला नाहीत पालकांकडे, म्हणून राज्यातली 10वीची 2.5 लाख मुलं विद्यार्थी हे परीक्षेला बसू शकले नाहीत. बिलकुल. जवळपास तेवढी संख्या 12वीची आहे. ही स्थिती असताना म्हणजे शासनानेच फी घेतली, कोणत्या तोंडाने सांगणार तुम्ही संस्थांना? बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच कपिलजी गोंधळच दिसतोय सगळ्याच मुद्द्यांवर. आणि परीक्षा फी आणि ट्युशन फी सरकारने भरली पाहिजे ना. अगदी खरं. ज्या खाजगी शाळांमध्ये मुलं शिकतायत की जिथे फी द्यावी लागतीये तिथली फी सरकारने भरावी ना. बरोबर. सरकारनं काहीतरी ठोस भूमिका घ्यायची गरज आहे आणि ही भूमिका जर घेतली गेली नाही तर कदाचित हा गोंधळ आणखी वाढू शकतो. कपिलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. सावळा गोंधळ दिसतोय शैक्षणिक धोरणांबाबत आणि आपल्याला माहिती आहे 17 ऑगस्टपासून खरं तर शाळा सुरू होतील असं सांगितलं गेलं होतं. तसा GR काढला गेला होता, मात्र तो स्थगित करण्यात आल्याचं समजतंय. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया?
नाही, हे सरकार त्या ठिकाणी भांबावलेलं आहे. हं, म्हणजे आपण अत्यंत रास्त सांगितलं की सावळा गोंधळ सुरू आहे, अनागोंदी सुरू आहे. हं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा निदान तरी शैक्षणिक क्षेत्रात निर्णय घेताना त्याचा सर्वांगीण विचार होण्याची आवश्यकता होती. हं, परंतु दुर्दैवानं आपण बघताय की शिक्षण मंत्र्यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर आता टास्क फोर्सच्या बैठकीनंतर त्या ठिकाणी सरकारने आपला निर्णय त्या ठिकाणी बदलला. हां, कारण शेवटी शाळा सुरू करत असताना किंवा न सुरू करण्याने त्या ठिकाणी नेमके काय काय परिणाम होत आहेत, काय काय घटक त्या ठिकाणी अफेक्ट होत आहेत, हां, मुलांच्या शिक्षणाच्या भविष्या संदर्भात काय, ह्याच्यावर एक नीट नियोजनबद्ध त्या ठिकाणी आराखडा बनवण्याची आवश्यकता आहे. हं, आपण आज बघाल की मगाशी कपिल पाटील यांनी सांगितलं ते खरं आहे की आज शिक्षण संस्था त्यांना त्या ठिकाणी पैसे नाहीत म्हणून शाळा सुरू करू शकत नाहीत. हं, कारण शिक्षक असतील, शिक्षकेतर स्टाफ असेल, त्यांना पगार तर द्यावाच लागणार आहे. त्याच्यामुळे शिक्षण संस्था आपल्या ठिकाणी बरोबर आहेत. हां, पगार हवाय म्हणून शिक्षक किंवा शिक्षकेतर स्टाफ त्यांचं कुटुंब चालणार म्हणून त्यांना त्या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि तिसऱ्या बाजूला पालक आज कोविडनं त्या ठिकाणी कामावर जात नाहीत, धंदे बंद आहेत, त्याच्यामुळे त्यांना फी द्यायला पैसे नाहीत. हं, आणि फी द्यायला पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी शाळेत त्यांना ट्रीट केलं जात नाही. हां, म्हणजे अशा प्रकारच्या ह्या ज्या एकमेकांशी संलग्न गोष्टी आहेत त्याचा एकत्रित नको का विचार करायला. हां, आज मुलांनी त्या ठिकाणी फी भरूनही लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुलांना परीक्षेला बसता आलं नाही. हं, हं, याची जबाबदारी कोण घेणार, याच्या संदर्भात काय निर्णय त्या ठिकाणी आहे. हं, हं. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी आली लहरनी केला कर अशा प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक धोरणं या ठिकाणी होताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे पूर्णपणे हां, आज शिक्षण क्षेत्राचे त्या ठिकाणी 3-13 वाजलेले आहेत. आज मुलांना त्या ठिकाणी शिकायचं आहे, त्यांच्या अडचणी आहेत. ऑनलाईन करायला गेलं तर ऑनलाईन मध्ये त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी नाहीये. हां, हां, आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी मला वाटतं या सर्व यंत्रणांनी एकत्रित बसून हां, हां. पालक असतील, संस्था असतील, विद्यार्थी प्रतिनिधी असतील, तज्ज्ञ असतील, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री हां, हां, आणि एक्सपर्ट लोक अशी ती जर आपण चर्चा केली हां, हां, तर एक नेमका काय प्लॅन असावा शाळा सुरू करण्यासंदर्भात हां. तो त्या ठिकाणी करता येईल. बरोबर. म्हणजे सगळ्या घटकांना आणि आज एकत्र आपण बसवून बघा- त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे ऐकून त्याबद्दलचं नियोजन येत्या काळातलं करता येऊ शकेल आणि हा सगळा गोंधळ टाळता येऊ शकेल असंच आपलं म्हणणं आहे. प्रवीणजींची कदाचित संपर्क तुटलाय. प्रवीणजी धन्यवाद, पण आपण प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतला त्याबद्दल. आणि आपल्यासोबत कपिल पाटील देखील होते, जयश्री देशपांडे देखील होते आणि सोबतच आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी, सुस्मिता भदाणे देखील होते. या सगळ्यांनी प्रतिक्रिया दिली आणि आमच्या प्रतिनिधींनी याबद्दलची माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. या सगळ्या निर्णयांमुळे, या सगळ्या भूमिकांमुळे गोंधळात आणखी भर पडते की काय असंच दिसतंय. यावर तातडीनं काहीतरी तोडगा काढायला हवा, ठोस भूमिका घेऊन निर्णय जाहीर करायला हवा, तरच पालक आणि विद्यार्थ्यांमधला जो संभ्रम आहे तो दूर होऊ शकेल. एका ब्रेकसाठी थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.